गरीब नवरा आणि श्रीमंत बायको एका अपघाताने सगळं बदललं. गरीब पण प्रामाणिक नवरा रोहन आणि श्रीमंत घरातील अहंकारी पण मनाने चांगली असलेली स्नेहा यांची परिस्थितीमुळे लग्न होते. दोघांमध्ये सतत भांडणे आणि गैरसमज सुरू असतात. स्नेहाला पैशाचा अभिमान असतो तर रोहन स्वाभिमानी असतो. एके दिवशी दोघे प्रवासाला निघाले असताना भीषण अपघात होतो. त्या अपघातात रोहन स्वतःचा जीव धोक्यात घालून स्नेहाला वाचवतो, पण स्वतः गंभीर जखमी होतो. रुग्णालयात अनेक दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या रोहनची सेवा करताना स्नेहाला त्याचे खरे प्रेम, त्याग आणि प्रामाणिकपणा समजतो. तिला पैशापेक्षा माणुसकी मोठी असल्याची जाणीव होते. दुसरीकडे रोहनच्या साध्या कुटुंबाचे प्रेम पाहून तिचा अहंकार पूर्णपणे तुटतो. रोहन बारा झाल्यानंतर दोघे नव्याने आयुष्य सुरू करतात. स्नेहा आपल्या संपत्तीचा उपयोग गरिबांसाठी करते. रोहन स्वतःचा व्यवसाय उभा करतो. दोघांमध्ये प्रेम वाढते. पण स्नेहाच्या कुटुंबाला हे नाते मान्य नसल्याने नवीन अडचणी निर्माण होतात. तरीही रोहन आणि स्नेहा एकत्र राहून प्रत्येक संकटाचा सामना करतात. शेवटी स्नेहाचे कुटुंबही रोहनच्या प्रामाणिकपणासमोर नमत आणि एका अपघाताने सुरू झालेला बदल त्यांच्या आयुष्यात प्रेम, विश्वास, त्याग आणि खऱ्या नात्याची नवी सुरुवात करून जातो. रोहन आणि स्नेहाचं आयुष्य आता हळूहळू बदलत होतं. अपघातानंतर स्नेहा पूर्णपणे बदलली होती. तिने पैशाचा अहंकार सोडून रोहनच्या साध्या कुटुंबाला आपलंसं केलं होतं. पण स्नेहाच्या वडिलांना हे अजिबात मान्य नव्हतं. एक दिवस स्नेहाचे वडील अचानक रोहनच्या घरी आले. तुझ्यामुळे माझ्या मुलीचं आयुष्य खराब झालं आहे, ते रागाने म्हणाले. रोहन शांतपणे म्हणाला, मी स्नेहाला फक्त प्रेम दिलं आहे. स्नेहा लगेच म्हणाली, बाबा, रोहनने माझा जीव वाचवला. त्याने कधीच तुमच्या पैशाकडे पाहिलं नाही. पण तिच्या वडिलांनी तिला घरी परत येण्यास सांगितलं. स्नेहाने स्पष्ट नकार दिला. दुसऱ्या दिवशी रोहनने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याने कर्ज घेऊन एक छोटं ऑफिस सुरू केलं. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. ग्राहक मिळत नव्हते, नुकसान होत होतं. घरात पुन्हा आर्थिक संकट आलं. स्नेहाने तिचे दागिने विकण्याचा निर्णय घेतला. रोहनला हे कळल्यावर तो म्हणाला, मला तुझा त्याग नको आहे. स्नेहा हसून म्हणाली, हा त्याग नाही, हे आपल्या नात्याचं बळ आहे. काही महिन्यांनी रोहनचा व्यवसाय यशस्वी होऊ लागला. लोक त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू लागले. एके दिवशी स्नेहाचे वडील गंभीर आजारी पडले. त्यांच्या कंपनीतही मोठं नुकसान झालं. सगळे नातेवाईक दूर गेले. तेव्हा रोहन आणि स्नेहा त्यांना मदतीसाठी पुढे आले. रोहनने स्वतःचे पैसे खर्च करून त्यांच्यावर उपचार केले. हे पाहून स्नेहाच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हणाले, मी तुला गरीब समजून कमी लेखलं, पण तू मनाने खूप श्रीमंत आहेस. शेवटी संपूर्ण कुटुंब एकत्र आलं. स्नेहाच्या वडिलांनी रोहनला मुलासारखं स्वीकारलं. रोहन आणि स्नेहाने मिळून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी एक संस्था सुरू केली. ज्या अपघाताने त्यांच्या आयुष्यात दुःख आणलं होतं, त्याच अपघाताने त्यांना प्रेम, विश्वास आणि खऱ्या नात्याची किंमत शिकवली. रोहन आणि स्नेहाचं आयुष्य आता आनंदात सुरू होतं. व्यवसाय वाढत होता, कुटुंब एकत्र आलं होतं आणि दोघांमध्ये प्रेम अधिक घट्ट झालं होतं. पण नियतीने अजून एक परीक्षा ठेवली होती. एका दिवशी रोहनच्या ऑफिसमध्ये एक तरुणी आली. तिचं नाव होतं अनिता. ती रोहनची कॉलेजमधली मैत्रीण होती. अनेक वर्षांनी ती अचानक त्याच्या समोर उभी होती. रोहन इतक्या वर्षांनी भेटतोय, अनिता हसत म्हणाली. रोहनने तिचं स्वागत केलं, पण त्याला कल्पना नव्हती की ही भेट त्याच्या आयुष्यात नवं वादळ घेऊन येईल. अनिता काही दिवस शहरात राहणार होती. ती अनेकदा ऑफिसमध्ये येऊ लागली. तिच्या आणि रोहनच्या जुन्या आठवणींच्या गप्पा सुरू झाल्या. एक दिवस नेहा ऑफिसमध्ये आली आणि तिने रोहन व अनिताला एकत्र हसताना पाहिलं. तिच्या मनात शंका निर्माण झाली. घरी गेल्यावर स्नेहा शांत होती. रोहनने विचारलं, काय झालं? स्नेहा म्हणाली, तुझ्या आयुष्यात माझ्यापूर्वी कोणीतरी होतं का? रोहनने सत्य सांगितलं. अनिता माझी चांगली मैत्रीण होती, पण आमच्यात कधीच प्रेम नव्हतं. पण स्नेहाच्या मनातील शंका वाढत गेली. दरम्यान अनिताला समजलं की रोहन आणि स्नेहामध्ये गैरसमज निर्माण होत आहे. तिने रोहनला सांगितलं, तुझ्या नात्यात माझ्यामुळे समस्या येत असतील तर मी इथून निघून जाईन. तेवढ्याच स्नेहा तिथे आली आणि तिने त्यांचं बोलणं ऐकलं. अनिता स्नेहाकडे पाहून म्हणाली, तुमचा नवरा खूप चांगला आहे. त्याने कधीच माझ्याकडे त्या नजरेने पाहिलं नाही.
त्यांचं खरं प्रेम फक्त तुमच्यावर आहे. हे ऐकून स्नेहाच्या डोळ्यात अश्रू आले. ती रोहनला म्हणाली, मला तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. रोहन हसून म्हणाला, नातं टिकवायचं असेल तर प्रेमापेक्षा विश्वास जास्त महत्वाचा असतो. अनिता शहर सोडून निघून गेली. जाण्यापूर्वी ती म्हणाली, तुम्ही दोघं कायम एकत्र राहा. रोहन आणि स्नेहा पुन्हा एकमेकांच्या जवळ आली. पण त्या रात्री रोहनच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. तुझ्या अपघातामागचं खरं रहस्य तुला अजून माहिती नाही. रोहन तो मेसेज वाचून थक्क झाला. रात्री उशिरा आलेला तो मेसेज पाहून रोहन हादरला. तुझ्या अपघातामागचं खरं रहस्य तुला अजून माहिती नाही. स्नेहाने विचारलं, कोणाचा मेसेज आहे? रोहनने फोन दाखवला. दोघेही चिंतेत पडले. दुसऱ्या दिवशी रोहनने त्या नंबरवर फोन केला, पण नंबर बंद होता. काही दिवसांनी रोहनच्या ऑफिसमध्ये एक लिफाफा आला. त्यात अपघाताच्या दिवशीचा एक फोटो होता. त्या फोटोमध्ये त्यांच्या गाडीच्या मागे एक काळी कार दिसत होती. स्नेहा घाबरली. म्हणजे तो अपघात नव्हता, ती म्हणाली. रोहनने सत्य शोधण्याचा निर्णय घेतला. तो अपघात झालेल्या ठिकाणी गेला. तिथे एका चहावाल्याने त्यानं सांगितलं, त्या दिवशी तुमच्या गाडीचा पाठलाग एक काळी कार करत होती. हे ऐकून रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. दरम्यान स्नेहाच्या वडिलांच्या जुन्या कंपनीतील मॅनेजर विक्रम अचानक शहरात परतला. स्नेहाच्या वडिलांनी अनेक वर्षापूर्वी त्याला फसवणुकीमुळे कामावरून काढून टाकलं होतं. रोहनला संशय आला. त्याने विक्रम बद्दल माहिती काढली. त्याला कळलं की अपघाताच्या दिवशी विक्रम त्या भागात होता. एक रात्री रोहन आणि स्नेहा घरी परतत असताना त्यांच्या गाडीचा पुन्हा एकदा पाठलाग सुरू झाला. काळी कार त्यांच्या मागे होती. रोहनने गाडी वेगाने चालवली. काही वेळाने ती कार अचानक गायब झाली. स्नेहा घाबरून म्हणाली, आपल्या जीवाला धोका आहे. दुसऱ्या दिवशी रोहनला पुन्हा एक फोन आला. जास्त चौकशी करू नकोस, नाहीतर यावेळी वाचणार नाहीस. रोहनने पोलिसांकडे तक्रार केली. तपास सुरू झाला. काही दिवसांनी पोलिसांनी विक्रमला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला त्याने काहीही कबूल केलं नाही, पण पुरावे समोर आल्यावर तो तुटून पडला. विक्रम म्हणाला, मला स्नेहाच्या वडिलांवर सूड घ्यायचा होता. त्या दिवशी मी तुमच्या गाडीचा पाठलाग केला, पण माझा हेतू तुम्हाला मारण्याचा नव्हता. गोष्टी हाताबाहेर गेल्या. हे ऐकून सगळे हादरले. स्नेहाच्या वडिलांनी डोळ्यात पाणी आणून म्हटलं, माझ्या जुन्या चुका माझ्या मुलीच्या आयुष्यावर आल्या. विक्रमला अटक झाली, पण कथा इथे संपली नाही. कारण पोलिसांना विक्रमच्या फोनमध्ये आणखी एक व्यक्तीचं नाव सापडलं. तो व्यक्ती कोण होता आणि त्याचा रोहनच्या आयुष्याशी काय संबंध होता, हे परत पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. तर धन्यवाद.